दोन विषय जे आपण ऐकले ते फिजिक्स आणि मॅथ्स. आणि फिजिक्स आणि मॅथ्स या तुलनेत रसायनशास्त्र हा विषय अतिशय म्हणजे आपल्याला सोपा आहे वाटतो आणि सोपा आहे सुद्धा. रसायनशास्त्राला सेंट्रल सायन्स असं म्हणतात. सेंट्रल सायन्स म्हणजे सर्वसमावेशक, मध्यवर्ती या अर्थाने. म्हणजे ह्याच्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये फिजिक्सचाही थोडासा अंतर्भाव होतो, मॅथ्सही असतं, सगळंच असतं. पण थोडासा सोपा हा सब्जेक्ट आहे आणि या सब्जेक्टवरती आपण थोडंसं लक्ष केंद्रित केलं तर आपला सीईटीचा स्कोअर चांगल्या प्रमाणे वाढू शकतो. फिजिक्स आणि मॅथ्स मध्ये जसं आपल्याला जास्त प्रॅक्टिसची आवश्यकता आहे, तसं केमिस्ट्रीमध्ये थोडीशी रिडिंगची गरज आहे आणि याच्यापेक्षा जास्त छान टिप्स आजचे आपले प्रमुख पाहुणे आपल्याला देणारच आहेत. आणि त्यासाठी आपण सगळे इथं म्हणजे व्हर्च्युअली भेटतोय, जमतोय या गुगल मीटच्या प्लॅटफॉर्मवरती. आजच्या ज्या आपल्या प्रमुख पाहुण्या आहेत, व्याख्यात्या आहेत, त्या आमच्या एजी पाटील परिवाराच्या सदस्य आहेत. त्यांचं नाव आहे प्रोफेसर CS निंबर्गी ढेपे. यांनी MSc शिवाजी युनिव्हर्सिटी मधून केलेलं आहे, MSc इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी गोल्ड मेडलही मिळवलंय. त्या गोल्ड मेडल विजेत्या आहेत आणि त्यांना 13 वर्षाचा अकॅडमिक्सचा म्हणजे शिकवण्याचा अनुभव आहे. त्यांनी काही स्पर्धा परीक्षांसाठीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर सीईटी ही पण एक स्पर्धा परीक्षेचं स्वरूपच आहे आणि त्यामध्ये त्यांनी छान आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि ते करणारच आहेत. तर त्यांनी अजूनही खूप त्यांचं कार्य मोठं आहे. म्हणजे MSBT ही जी महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन ही जी संस्था आहे त्याचे अनेक उपक्रम आहेत. त्यातला एक महत्वाचा उपक्रम म्हणजे आता जे इंजिनिअरिंगचं शिक्षण आहे ते प्रादेशिक भाषांमध्ये सुरू करण्याचा AICTEचा विचार आहे. आणि त्या AICTEच्या त्या MSBTचे काही उपक्रम आहेत ज्याच्यामध्ये आतापर्यंतचा जो अभ्यासक्रम इंग्लिश मधनं होता तो आता मराठीत म्हणजेच प्रादेशिक भाषांमध्ये रूपांतरित करण्याचा एक उपक्रम MSBTचा चालू आहे. आणि त्या उपक्रमात आपल्या ढेपे मॅडमचा खूप महत्वाचा सहभाग आहे. तसंच लॅबोरेटरी मॅन्युअल्स म्हणजे प्रयोगशाळेतले ज्या प्रयोग वह्या असतात, मॅन्युअल्स म्हणजे त्याच्यामध्ये प्रयोगांची माहिती असते असं जे पुस्तक असतं, त्या पुस्तकाचंही मराठीमध्ये भाषांतर करण्याचं काम त्यांच्याकडे आहे. तसंच शिक्षकांसाठी एक हस्तपुस्तिका असते, म्हणजे विषय कसा शिकवायचा, सोपा करून कसा शिकवायचा हे सगळं सांगणारी एक हस्तपुस्तिका असते. ती हस्तपुस्तिका तयार करण्यामध्येही त्यांचा महत्वाचा सहभाग आहे. तसंच त्यांनी आजपर्यंत 3 शोध निबंध वेगवेगळ्या मान्यताप्राप्त जर्नल्स मधून प्रसिद्ध केलेले आहेत. तर अशा अतिशय बहुआयामी अशा आमच्या ढेपे मॅडम आहेत. आमच्या एजी पाटीलच्याच असल्यामुळं मी त्यांना आमच्या परिवारातल्या सदस्य मानतेच. आणि त्यांनी आज आपल्याला मार्गदर्शन करावं. मी जास्त वेळ न दवडता मॅडमना विनंती करते की त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी, विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. धन्यवाद. मॅडम. थँक्यू मॅडम, थँक्यू फॉर युअर काइंड वर्ड्स. येस गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आत्ताच मॅडमनी माझी ओळख करून दिलेली आहे. तत्पूर्वी आपण विषयाला हात घालण्यापूर्वी मी आपण जसं आता तुम्ही आतापर्यंत जे केलं ते हार्डवर्क असणार आहे. म्हणजे एक्झामच्या दृष्टीने जे प्रिपेअर केलं ते आता आपल्याला काय करायचं, सीईटीच्या दृष्टीने आपण विचार करणार आहोत, बरोबर. मग आता हे कसं आहे, हार्डवर्क म्हणजे काय आणि स्मार्टवर्क म्हणजे काय हे थोडक्यात एकत्र. कुठलीही स्पर्धा परीक्षा असू दे, ती स्पर्धा परीक्षा आपल्याला काय म्हणतात फेस करण्यासाठी काही स्मार्ट वर्क करावं लागतं. हार्डवर्क म्हणजे काय, तर हार्डवर्क म्हणजे आधी जे तुम्ही अभ्यास करता, अभ्यास जो आधी केलेला असतो, म्हणजे कुठलीही कॉन्सेप्ट समजून घेणं, ते पूर्ण आत्मसात करणं, त्यासाठी आपल्याला हार्डवर्क लागत असतं.
बरोबर. मग आता हे जे आपण अगोदर आपण वर्षभर जे काही आहेत एक्झाम देण्यापूर्वी आपली जी काही एक्झाम झालेली असेल त्याच्यामध्ये तुम्ही काय केलेलं आहे, सगळं हार्डवर्क केलेलं आहे. मग आता हेच देखील हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क दोन्हीच्या कॉम्बिनेशन आपण ही सीईटी जी येणार आहे, आपली जी पुढे येणारी जी सीईटी आहे त्याला आपण फेस करणार आहोत. तर हे छोट्या छोट्या ट्रिक्स असतील, काही हे असतील. केमिस्ट्री आता तसं बघायला गेलं, जसं मॅडमनी पण मगाशी सांगितलं, केमिस्ट्री इट इज अ गेम चेंजर. थोडक्यात सांगायचं झालं तर हा पूर्ण गेम बदलू शकतो. म्हणजे मॅथ्स सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला थोडं प्रॅक्टिस केलं तरी हे करू शकता. फिजिक्समध्ये पण थोडेसे तुम्हाला सराव जास्त लागतो सॉल्व्ह करण्यासाठी. पण केमिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर दोन्ही कॉम्बिनेशन आहेत, थेरॉटिकल पार्ट पण आहे आणि रिॲक्शन. मुलं केमिस्ट्रीला मोस्टली घाबरतात का, तर त्यामध्ये रिॲक्शन आहे, ते रिॲक्शन समजत नाही. कुठली ऑक्सिडेशन कुठली रिडक्शन रिॲक्शन लवकर समजत नाही. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा पार्ट असू दे, केमिकल कायनेटिक्स असू दे, थर्मोडायनामिक्स असू दे, मुलांच्या मनात एक अशी भीती झालेली आहे. पण ऍक्च्युली तुम्ही जर केमिस्ट्री जर हे केलात, अभ्यास केलात केमिस्ट्रीचा, तर खूप सोपा आहे तसा. आणि या दोन्ही सब्जेक्टच्या तुलनेत हा सब्जेक्ट जसं मॅडमनी सांगितलं तसा अतिशय सोपा विषय आहे. फक्त आपण थोडासा त्याच्याकडे बघण्याचा आपला अँगल, कारण मुलं घाबरतात कुठं, नाही ते रिॲक्शन आहेत हे आहेत त्यामुळे मला ते नाही जमणार असं मुलांच्या मनात भाऊ असतो थोडासा. पण आपण जर प्रॅक्टिस केलं तर खूप इझी जाईल. तर आजच्या माझं लेक्चर मी स्क्रीन शेअर करते. येस. येस. दिसतं. येस दिसतं मॅडम. येस येस. थँक्यू मॅम. तर आजचं आहे आपण हाऊ टू प्रिपेअर. म्हणजे आतापर्यंत जसं मी मगाशी म्हटलं, तर आपण जर हे केलात MST CET 2021 यासाठी आपण कसं करायचं, काय अभ्यास करायचा, तर थोडक्यात आपण आजच्या याच्यात बघणार आहोत. तर माझं आजचा जो ओव्हरव्ह्यू असणार आहे सेशनचा, तर आपण पहिल्यांदा बघूयात मार्किंग स्कीम. ओके, मार्किंग स्कीम बघणार आहोत. मग नंतर जे काही क्वेश्चन सेट करते हे MST CET जे आहे, हे सीईटीचा जो सेल आहे ते क्वेश्चन कुठून घेतात नेमकं, तर त्याचा जो आहे तो थोडासा मागच्या वर्षांच्या म्हणजे बरेच प्रिव्हियस इयरचे पेपर वगैरे स्टडी केल्यानंतर वगैरे मी हे माझं जो अनालिसिस आहे मागील म्हणजे 5 ते 6 वर्षात, म्हणजे IITians साठी वगैरे असेल त्यावेळेस जेव्हा आम्ही स्पर्धा परीक्षांसाठी एक येत होतो, तर त्याचा अनालिसिस केल्यानंतर या सीईटी सेल कुठून हे करतं त्यावरचा थोडंसं आपण यामध्ये बघणार आहोत. नंतर सिलेबस बघणार आहोत, केमिस्ट्रीचा सिलेबस, आणि थोडेफार आपण जे क्वेश्चन आहेत जे मुलांना चटकन सॉल्व्ह करण्यासाठी कुठल्या ट्रिक्स वापरायच्या ते मी यामध्ये आपल्याशी शेअर करणार आहे. सो पहिल्यांदा आपण बघूयात पेपर जो असतो आपला, पेपरमध्ये पहिला सेक्शन 1 सेक्शन 2 असतात. सेक्शन 1 जो आहे फिजिक्स केमिस्ट्री असतो. तर हे सगळ्यांना बहुतेक माहिती असेल, तुम्ही प्रिपेअर करता ऑलरेडी म्हटल्यावर तुम्हाला माहिती असेल. सेक्शन 1 मध्ये जो आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री असतो, ज्यामध्ये 100 क्वेश्चन असतात. त्यातले 50 फिजिक्सचे क्वेश्चन असतात आणि 50 केमिस्ट्रीचे क्वेश्चन असतात. यामध्ये देखील आपण जर MCQ जर नीट बघितलंय तर जे आहेत 10 क्वेश्चन हे 11चे असतात. फिजिक्सचे 10, केमिस्ट्रीचे 10 हे 11वीच्या याच्यावर असणार आहेत. आणि 12वीचा जो सिलेबस आहे त्यातले 40 क्वेश्चन, फिजिक्सचे 40 क्वेश्चन आणि केमिस्ट्रीचे 40 क्वेश्चन हा जो आहे 12वीच्या सिलेबस मधले असणार आहे तुमचे. तर हा झाला आपला सेक्शन 1चा जो पेपर आहे. आणि त्यासाठी तुम्हाला 90 मिनिट्स म्हणजे 1.5 तास तुम्हाला अवधी दिलेला असतो या सेक्शन 1 साठी. आणि यामध्ये टोटल क्वेश्चन किती, फिजिक्सचे 50 आणि केमिस्ट्रीचे 50 असे सेक्शन 1 मध्ये टोटल क्वेश्चन असतात 100. आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असतो. तर तुमचे टोटल मार्क्स होणार आहेत 100 मार्क्स असणार आहेत तुमचे. येस, बरोबर. जो सेक्शन सेकंड जो आहे तुमचा मॅथमॅटिक्स असणार आहे, त्यामध्ये देखील सेम 50 क्वेश्चन असणार आहेत मॅथ्सचे. त्या 50 क्वेश्चन पैकी 10 क्वेश्चन जे असणार आहेत ते तुमचे 11वीच्या सिलेबसवर असणार आहेत. आणि जे 40 क्वेश्चन जे असणार आहेत ते 40 क्वेश्चन जे तुमचे ते 12वीच्या सिलेबसवर असणार आहेत. आणि या दोघांचे जे जर बघितलं तर यामध्ये जसं सेक्शन 1 ला जसं प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क होतं, तर मॅथमॅटिक्स साठी एका क्वेश्चनला 2 मार्क आहेत. आणि हा जो आहे तर टोटल जो आहे मॅथ्सचा जो आहे तो 100 मार्क्सचा तुमचा सब्जेक्ट असणार आहे. सो टोटल हा आपली सीईटी जी आहे ती असणार आहे 200 मार्कची आपली सीईटी असेल. ओके, तर या 200 मध्ये जे आहेत 50% जे वेटेज दिलेलं आहे दॅट इज फॉर मॅथमॅटिक्स अँड रिमेनिंग 50 दॅट इज फॉर दी फिजिक्स अँड केमिस्ट्री. ओके, आणि ड्युरेशन जो आहे तो 3 अवर्सचा ड्युरेशन आहे. 3 तासाचा अवधी दिलेला आहे आपल्याला यासाठी. 3 तासामधला सेक्शन 1 जो आहे, सॉरी इथे आपलं थोडीशी हे झालेली आहे, दिस इज सेक्शन 1.
या सेक्शन 1 मध्ये जो आहे तुम्हाला, आणि हा सेक्शन 1 पहिल्यांदा क्लोज झाला की मग सेक्शन 2 तुमचा ओपन होतो. या सेक्शन 1 मध्ये हे 2 सब्जेक्ट असतात, फिजिक्स केमिस्ट्री, आणि सेक्शन 2 जो आहे मॅथ्सचा आहे. यामध्ये आपल्याला पुन्हा 50 क्वेश्चन आहेत, फक्त यामध्ये वेटेज चेंज झालेला आहे. एक क्वेश्चन हा 2 मार्क्ससाठी असतो, टोटल 100 मार्क्स असतात, आणि ड्युरेशन 90 मिनिट्स असं टोटल 180 मिनिट्स, दॅट इज 3 hours ड्युरेशन इज फॉर दिस MHT CET. ओके, नाउ दुसरा पार्ट जर बघायला, हे सगळ्यांना माहितच असेल, सगळ्यांनी आता आपण प्रिपेअर करतो म्हणजे मार्किंग स्कीम बऱ्यापैकी असल्यामुळे मी जास्त त्यावर पुन्हा डिटेलमध्ये बोलायला जाणार नाहीये. पण मग नंतर केमिस्ट्रीचं कसं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि कसं हे करायचं ते मी तुम्हाला सांगेन. आता ऍक्च्युली बघायला गेली तर 1999 पासून जी आहे, ऍक्च्युली ही जी एक्झाम घेत होती दॅट इज MHCET म्हणून होती. दॅट इज MHCET हेल्थ सायन्स साठी फक्त होते, म्हणजे जे आपण मेडिकलला वगैरे जातो त्यासाठी होती. पण नंतर जी आहे, जर तुम्ही बघायला गेलात तर 2007 पासून वगैरे त्याचं जे नाव आहे त्याचं नाव बदललं गेलं, दॅट इज MHT CET नाव केलं गेलं. MHT म्हणजे या हेल्थ सायन्स बरोबरच त्यामध्ये टेक्निकलचा देखील CET कंडक्ट करायला लागली, त्यामुळे यामध्ये टेक्निकल म्हणून हा टी वर्ड देखील ऍड केलेला आहे, दॅट इज MHT CET म्हणून हे घेतं. तर आता हे MHT CET मी जसं मी तुम्हाला म्हटलं की याचा जो मी अभ्यास केला यावरून असं दिसतं, म्हणजे मी 2013 पर्यंतचा पेपर जे आहेत सीईटीचे जे आहेत त्याच्यापर्यंत, त्या परीक्षापर्यंतचा जर अभ्यास केला आणि तिथून ते मी आता 2019 पर्यंत जे प्रिव्हियस इयरचे पेपर आहेत त्या पेपर केमिस्ट्रीचा अभ्यास केला मोस्टली, म्हणजे फिजिक्स पण त्यामध्ये बघितलं तर जेव्हा आम्ही स्पर्धा परीक्षांसाठी मुलांना हे करतो तर जेव्हा आपला सगळा अभ्यास होतो, पूर्ण सिलेबस होतो, आपलं हार्डवर्क करून झालेलं असतं, तेव्हा आपल्याला काय करायचं, आता एक्झाम पेपर आपण सॉल्व्ह करायला लागतो. मग ट्रिक्स, कुठला पार्ट सोपा आहे, काय कुठं हे करायचं, कुठल्या सिक्वेन्सनं अभ्यास करायला लागायचं, या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये बघत असतो. तर 2013 ते 2019 पर्यंतचे जे मी सीईटीचे पेपर जेव्हा ऑब्झर्व केले त्यामध्ये हे काय सीईटी खूप एफर्ट्स घेत असं वाटत नाही, म्हणजे की ते असं बसून एक असं, तर त्यात ते काय करतात, बऱ्याच जे वेगवेगळ्या एक्झाम असतात त्यामधून ते क्वेश्चन उचलतात. हे असं थोडक्यात म्हणायला हरकत नाही, सीईटी सेल थोडक्यात आळशी असल्यासारखं आहे. ते पेपर क्वेश्चन जे आहेत, इव्हन तुमच्या नीट एक्झाम याच्यातून त्याच्यातून पण देखील ते काय करतात, क्वेश्चन उचलत असतात. तर मॅक्झिमम क्वेश्चन जर मी माझ्या ह्याच्यात जे बघितलं तर जे आहेत सीईटीचे, आपल्या MHT CET महाराष्ट्र स्टेट बोर्डाची जी सीईटी आहे त्यामधले प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन मोस्टली जे आहेत ते प्रिव्हियस इयरचे, म्हणजे माझा जो अभ्यास आहे 2013 ते 19 मधून, तर माझं मुलांना असं एक सांगणं आहे, जर तुमचा अभ्यास जर करून झाला असेल, बाकी आतापर्यंत जर तुमचा सगळा अभ्यास जर झाला असेल, आता आपण सगळं शिकलेलो आहोत, तर आता आपल्याला काय करायचं, आता सीईटी जवळच येते, तर त्यासाठी आधी आपल्याला टाइम मॅनेजमेंट करायचंय. प्रत्येक तिन्ही सब्जेक्टसाठी आपल्याला टाइम अलॉट करायचा आहे. मॅथ्सला मला इतके दिवस द्यावे लागतील, फिजिक्ससाठी मला इतका वेळ लागणार आहे, केमिस्ट्रीला इतका वेळ, मग तसं तुम्ही तुमचं टाइम डिस्ट्रीब्यूट करून मग प्रत्येक ह्याच्यासाठी अभ्यासाला, मग आता मात्र आपण पूर्ण ह्याच्यात जाणार नाही, तर पेपर सॉल्व्ह करायला स्टार्ट करणार आहोत, बिकॉज आपला ऑलरेडी सगळा अभ्यास करून झालेला असं मी गृहीत धरते. मग त्यानंतर आपण आता जे आहेत मॉक टेस्ट द्यायला लागा, ऑनलाईन बऱ्याच मॉक टेस्ट अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या मॉक टेस्ट देऊन तुम्ही मॉक टेस्ट मधून देखील तुम्ही क्वेश्चन हे करू शकता, म्हणजे आपली कितपत तयारी झालेली आहे हे देखील तुम्हाला कळू शकतं. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की ही जी आहे सीईटी सेल त्यातले बरेचसे क्वेश्चन, जसं मी 13 पासून बघायला गेलं 13 ते 19 मध्ये हे बऱ्याचदा बरेच क्वेश्चन, आणि कुठले कुठले क्वेश्चन रिपीट झालेले आहेत आणि हे बऱ्याचदा देखील विचारले जाऊ शकतात. काही काही प्रॉब्लेम्स विचारलेत, प्रॉब्लेम्स मध्ये फक्त थोडेसे नंबर चेंज केलेत, काही काही वेळेस तर काही काही एक्झाम मध्ये आज इट इज काय म्हणतात जशीच्या तशी क्वेश्चन उचललेले आहेत आणि तुमच्या पेपरमध्ये हे केलेले आहेत. तर प्रिव्हियस इयरचे जे सीईटी पेपर्स आहेत ते तुम्ही थोडेसे अभ्यासाला हरकत नाहीये. दुसरा जे म्हणाल तर स्टेट बोर्ड जो आपलं तुमच्याकडे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे काही 12th 11th जे काही बुक्स आहेत त्या बुक्सच्या मग प्रत्येक ह्याच्यानंतर जे MCQs दिलेले आहेत बाळांनो, त्या MCQचा जरी तुम्ही अभ्यास केलात त्यामधून देखील 25% 20 to 25% क्वेश्चन आहेत, त्यातले जसेच्या तसे क्वेश्चन विचारलेले आहेत. मग तुम्ही हा देखील हा स्टेट बोर्डचा जो आहे बुक तर आपलं रेग्युलर रिडिंग केल्यानंतर किंवा त्यातले मागचे जे MCQs आहेत ते बघायला काही तुम्ही हरकत नाहीये. नेक्स्ट अदर सीईटी एक्झाम्स, म्हणजे आता आपल्या आपण हे जे प्रिव्हियस सीईटी पेपर्स म्हटल्यावर मी हे फक्त स्ट्रिक्टली फक्त आपल्या महाराष्ट्र स्टेट बद्दल बोलले, यातले फक्त हे पेपर्स बघितलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्टेटचे देखील मोस्टली जे उचललेले आहेत केरला आणि गुजरात सीईटी एक्झाम. केरला स्टेटची म्हणजे दुसऱ्या बाहेरचे जे राज्य आहेत त्यातल्यामध्ये मोस्टली केरला, गुजरात
हे जे स्टेट्स आहेत या केरला, गुजरात मधनं किंवा मध्य प्रदेशचे पण 1-2 एक्झाम मधल्या सीईटी एक्झाम मधून हे क्वेश्चन उचललेले आहेत आणि धीस क्वेश्चन्स आर ऍज इट इज, जसेच्या तसे हे क्वेश्चन घेतले होते. मोस्टली इलेक्ट्रोकेमिस्ट्री असेल, सॉलिड स्टेट असेल, त्यावरचे हे क्वेश्चन्स होते. आणि नेक्स्ट दॅट इज दी जेई अँड नीट. आता जेई अँड नीट म्हणजे पूर्णच्या पूर्ण नाही, पण सीईटी लेवलचा जो काही आहे, जो आपल्याला आउट ऑफ स्कोप वाटतं त्याचं सगळं हे करायचं नाही, पण जे सीईटी लेवलचे क्वेश्चन आपण मोस्टली 5 ते 6 त्या 25 जे काही क्वेश्चन असतील त्यात ते 5 ते 6 क्वेश्चन जे आहेत ते जेई नीट ही आपण मेडिकलसाठी जे करतो त्यातले देखील क्वेश्चन त्यांनी केमिस्ट्रीसाठी जे क्वेश्चन होते ते या पेपर मधून त्यांनी उचललेले आहेत. तर सांगणं एवढंच आहे की मला विद्यार्थ्यांना की आता जर आपला अभ्यास झाला असेल, सगळं आपण जर रेडी असू, तर हे जे आहेत ह्याचा देखील तुम्ही अभ्यास करायला किंवा आपली तयारी कितपत झालेली आहे, आपल्याला अजून कुठे कमी पडतोय, कशाचा थोडासा एक्स्ट्रा सराव करावा लागेल, त्यासाठी आपण हे करा. याचबरोबर बऱ्याच ऑनलाईन मॉक टेस्ट आहेत, त्या मॉक टेस्ट देखील तुम्ही द्यायला हरकत नाहीये. नेक्स्ट आपण बघूयात, जसं मी म्हटलं आज मी बोलणार आहे केमिस्ट्रीवर. तर जसं 200 मार्क्स आहेत त्या 200 पैकी 50 मार्क्स जे आहेत दॅट इज फॉर दी केमिस्ट्री. तर हे केमिस्ट्रीचं आता त्यांनी आम्ही 100% जे आपण म्हणतोय त्यातलं कसं वेटेज हे केलेलं आहे, तर 25% हे फ्लॅट क्वेश्चन्स असतात, म्हणजे सिंपल सरळ रीड करणे हे केल्यानंतर स्टेट बोर्डच्या बुक्स मधले हे क्वेश्चन असतात 25% क्वेश्चन. नेक्स्ट आहे 25 क्वेश्चन जे आहेत एव्हरेज क्वेश्चन असतात. एव्हरेज जरी तुमचं थरो बुक्स जरी रिडिंग करून झाले असेल, म्हणजे तुमचे नोट्स पूर्ण अभ्यास जरी झाला असेल आपला 12चा 11th आणि 12चा, तर त्यातलं जे आहे त्याची 25% क्वेश्चन असतात आणि रिमेनिंग 50% आहेत त्याच्यासाठी आपल्याला क्रिएटिव्हिटी लागते, काहीतरी त्यामध्ये तुमचं स्किल्स लागत असते, असे 50% मार्क्स असतात. असं हे केमिस्ट्रीचं जे आहे 100% अशा प्रकारे जे आहे आपण थोडक्यात म्हणू स्पेसिफिकेशन टेबल जो आपण म्हणतो क्वेश्चन पेपर सेट करताना, तो स्पेसिफिकेशन टेबल त्यांचा या प्रकारचा आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं आपला रेग्युलर सिलेबस जरी तुम्ही सगळा अभ्यास झाला असेल तर त्यातला कुठलाही क्वेश्चन ज्या 25% आणि स्टेट बोर्डच्या बुक्स मधले जे आहेत जसं मग अशी म्हटलं मी ते ऍज इट इज क्वेश्चन जसे ते 25% क्वेश्चन त्यातले येतात आणि 50% ज्याच्यासाठी आपल्याला स्किल लागतं, क्रिएटिव्हिटी लागते आपले, ते असे 50% क्वेश्चन त्यावर असतात. मग आपण थोडक्यात आता मी हरिडली मी थोडासा सिलेबस कव्हर करते, मग आपण थोडेसे मी 2-3 म्हणजे क्वेश्चन्स पण आपण बघूयात नंतर. सिलेबस मध्ये आपण पहिल्यांदा बघत अगोदर जसं आहे 2018 पर्यंत फक्त 12वीच्या सिलेबसवर ही एक्झाम होत होती, पण 2018 पासून जर बघायला गेलात MST CET जी घ्यायला लागली त्यामध्ये 11वीचा सिलेबस देखील याचा देखील काय म्हणतात इन्क्लूड करण्यात आला. यामध्ये 11वीची जो केमिस्ट्रीचे सगळा पूर्ण सिलेबस त्यांनी इन्क्लूड केले नाही, तर ह्यातले जे ठराविक चॅप्टर्स आहेत, सो बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड सोडून दोन्ही हे केलेले, कारण 12th मधला त्यांनी हे केलं, गॅसियस लिक्विड यामध्ये हे केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. रिडॉक्स रिॲक्शन, अगोदर जे आपण रिॲक्शन शिकलेलं रिडॉक्स रिॲक्शन, रिडक्शन, ऑक्सिडेशन, त्यामध्ये मुलांना नुसतं ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, ह्याच ऑक्सिजन हायड्रोजन संदर्भातच हे माहिती आहेत, पण रिडॉक्स मध्ये आपण इलेक्ट्रॉनचा देखील अंतर्भाव करणार आहोत. हे देखील इलेक्ट्रॉनच्या रिलेटेड आहे, ते रिडॉक्स रिॲक्शन यामध्ये मोस्टली अभ्यास केला जातोय. सरफेस केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री मधून येतोय. नेचर ऑफ केमिकल बॉन्ड, केमिकल बॉन्डचा नेचर कुठला आहे, ते केमिकल बॉन्ड स्टडी केलेला या 11th मधला हा देखील येणार आहे आणि हा सोपा चॅप्टर आहे खूप. हायड्रोजन, एस ब्लॉक एलिमेंट्स, ओके, एस ब्लॉक एलिमेंट्स यामध्ये मोस्टली अल्कली आणि अल्कलाइन मेटल्स असतात. आणि नेक्स्ट प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हा 11th मधला हा देखील महत्वाचा चॅप्टर आहे. आणि लास्टचा जो आहे अल्केन्स, ओके. हे जे आहेत एवढा जो पार्ट आहे पूर्ण सिलेबसने तर यातला एवढा पार्ट जो आहे हा सीईटी साठी त्यांनी घेतलेला आहे, ओके. नेक्स्ट आपण बघूयात हा जो आपण 11th सिलेबस बघितला त्याचा मी थोडक्यात असं स्प्लिट केलेला आहे. तर जो आपण बघितला जो सिलेबस होता बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, हा फिजिकल केमिस्ट्रीचा पार्ट घेतलेला आहे त्यांनी. त्यानंतर स्टेट्स ऑफ मॅटर आपण फिजिकल केमिस्ट्री मधला गॅसेस आणि लिक्विड्स, आणि सरफेस केमिस्ट्री हे जे आहेत हा आपला फिजिकल केमिस्ट्रीचे हे एवढे 3 चॅप्टर आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जसं मी म्हटलं तुम्हाला रिडॉक्स रिॲक्शन हा जो पार्ट आहे हा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये घेतलेला आहे. नेचर ऑफ केमिकल बॉन्ड्स, हायड्रोजन आणि एस ब्लॉक एलिमेंट, ओके, हा जो आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि ऑर्गॅनिक मधले बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अल्केन्स हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. मी हे का डिवाइड केलंय आणि याच्यावरून पुढे त्यांनी कसं हे केलेलं आहे मार्किंग, हे दोन्हीच झाल्यावर सिलेबस झाल्यावर मी जो काही स्टडी केलेला आहे त्यावरून मी पुढे तुम्हाला सांगते. आपण 12th चा जर सिलेबस बघितला
त्यातले महत्वाचे टॉपिक्स जे आपल्याला म्हणजे हा तर सिलेबस मी पूर्ण घेतलेला आहे, पण त्यातले कुठले महत्वाचे, कशा सिंपल टिप्स आहेत ते मी शेवटी बोलेन. हा सिलेबस बघूयात आपण. हा पूर्ण सिलेबस आहे. सॉलिड स्टेट, जसं 11th मधलं फक्त त्यांनी गॅसियस आणि लिक्विड घेतलेलं आहे, तर 12thच्या आपल्या ह्याच्यामध्ये सॉलिड स्टेट पूर्ण, मग ते क्रिस्टल स्ट्रक्चर असतील, क्रिस्टल स्ट्रक्चरचे युनिट सेल किती आहेत किंवा किती भाग शेअर झालेला आहे किंवा हाऊ मच पार्ट इज शेअर्ड, हे सगळं जे आहे आपण या सॉलिड स्टेटमध्ये, आणि त्याच्या सिंपल ट्रिक्स पण आपण थोड्याशा बघणार आहोत सॉलिड स्टेटमध्ये. नेक्स्ट, केमिकल थर्मोडायनामिक्स अँड एनर्जेटिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा देखील महत्वाचा पार्ट आहे. नेक्स्ट, केमिकल कायनेटिक्स, जनरल प्रिन्सिपल प्रोसेसेस ऑफ आयसोलेशन ऑफ एलिमेंट्स. हा पूर्वीच्या सिलेबस मध्ये होता, आता काढून टाकलेला आहे, पण सीईटीला याच्यावर देखील क्वेश्चन, डी ब्लॉक तुमचा जो आहे ट्रान्झिशन अँड व्हॉट टू से इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, यामध्ये देखील क्वेश्चन कव्हर करतात. आता जरी हा आताच्या सिलेबस मध्ये हा चॅप्टर नसेल तुमचा, जनरल प्रिन्सिपल्स अँड प्रोसेस ऑफ आयसोलेशन ऑफ एलिमेंट्स, इफ दिस चॅप्टर इज नॉट इन्क्लुडेड इन द करंट what to say current syllabus, but under that MCQs are set and that these questions are asked under this D block and F block element, याच्यामध्येच याचे सीईटी वर क्वेश्चन विचारले जातात. ओके, नेक्स्ट आहे पी ब्लॉक एलिमेंट. सगळ्यात जर बघायला गेलात या 50 क्वेश्चन पैकी, जसं मी तुम्हाला सांगितलं, 50 क्वेश्चन पैकी 5 क्वेश्चन जे असतात, मी जेवढे पेपर बघितले पी ब्लॉक एलिमेंटवर 5 क्वेश्चन, 50 पैकी 5 क्वेश्चन हे पी ब्लॉक एलिमेंटवर, म्हणजे 10% क्वेश्चन हा पी ब्लॉक एलिमेंटवर विचारले जाणार आहेत आपल्या. त्यामुळे हा पी ब्लॉक त्यातले सगळेच आहेत, म्हणजे तुमचे प्रत्येक म्हणजे 13 ग्रुप पासून गेला 13 to 18 पर्यंत हे सगळे तुमचे हॅलोजन फॅमिली आहे, इनर्ट गॅसेस आहेत. ओके, मोस्टली जे आहे आपला 15th ग्रुप, 15, 16, 17, ओके, याच्यावर मोस्टली क्वेश्चन्स फ्रेम होत आहेत पी ब्लॉक मधले, ते देखील आपण पुढे थोडक्यात बघूयात. नेक्स्ट जे आहे डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स, ज्याला आपण ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स देखील म्हणतो, यांचा देखील समावेश आहे. 2 ते 3 मार्क्ससाठी यावर क्वेश्चन सेट होतात. कोऑर्डिनेशन कंपाऊंड, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये खूप काही करत बसायचं नाहीये. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये तुम्हाला यामध्ये बघायला गेलं तर आपल्याला नॉमेनक्लेचर स्टडी करायचं आहे, त्याचं आयुपीएससी नॉमेनक्लेचर कसं आहे, EAN नंबर वगैरे जे आहे एक कोऑर्डिनेशन नंबर मध्ये तुम्ही याचा स्टडी करायचा आहे. नेक्स्ट, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अल्केन अरेंज याच्यावर देखील हे क्वेश्चन विचारतात. यामध्ये ऑर्गॅनिक मधला हा देखील महत्वाचा आहे, अल्कोहोल, फिनॉल्स, इथर, आणि नेक्स्ट अल्डिहाइड कीटोन्स. बायोमॉलिक्युल्सला देखील याच्यामध्ये वेटेज दिलेला आहे, पॉलिमर्स, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, हा सगळा जो आहे हा सिलेबस तुमच्या सीईटी साठी आहे. मग याचं देखील जसं मी 11th आपण डिवाइड केलं होतं तसं याचं देखील आपण बघायला गेलं. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये जे आपण बघितलं सॉलिड स्टेट, तर सॉलिड स्टेटवर 2 मार्क्सचे क्वेश्चन विचारलेले आहेत, म्हणजे जे सीईटीचे. फिजिकल केमिस्ट्रीचे जेवढेही चॅप्टर्स आहेत त्यावर मोस्टली सगळे 2 मार्क्स. केमिकल थर्मोडायनामिक्स याच्यावर देखील 2 क्वेश्चन विचारलेले आहेत, 2 मार्क्ससाठी हा विचारलेला आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री पण 2 मार्क्ससाठी विचारलेला आहे. आयोनिक इक्विलिब्रिया 2 मार्क्ससाठी आहे. सोल्युशन्स जे आहेत या सोल्युशन मध्ये क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज मोस्टली कव्हर केलेल्या आहेत त्यांनी, लोअरिंग इन वेपर प्रेशर, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, ऑस्मॅटिक प्रेशर, ऑल दीज थिंग्स दे आर कवर्ड. आणि यावर मोस्टली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीवर एखादा क्वेश्चन आहे, 2 पैकी 1 क्वेश्चन हमखास क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीजवर विचारलेला आहे. आणि नेक्स्ट जो आहे केमिकल कायनेटिक्स, याच्यावर देखील 2 क्वेश्चन विचारलेले आहेत, म्हणजे याचा देखील 2 मार्क्सचं वेटेज असणार आहे. तर हे जे आहे हे 12th आपण जे बघितलं हे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये एवढे चॅप्टर कव्हर होतात, आणि त्याचं जर वेटेज बघायला गेलं तर मोस्टली प्रत्येक ह्याच्यावर 2-2 क्वेश्चन विचारलेले आहेत. नेक्स्ट आपण बघतोय इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे 12th सिलेबस होता त्यामधला पी ब्लॉक एलिमेंट्स, ग्रुप 16, ऍक्च्युली हा जो आहे 13 to 11 हे आहे, तर त्यातले जे आहे मोस्टली 15 आणि 16, इथं मी फक्त 16 दिलंय, 15 आणि 16 ग्रुप्स तुम्ही डिटेल डेप्थ म्हणजे त्यांचं अनॉमलस बिहेवियर असेल, काय नायट्रोजनचं असेल, ऑक्सिजनचं असेल. ऑक्सिजन हा 16th ग्रुपमध्ये येतो. इथे जो आहे 15th मध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ, ही जी आहे आपली 15th ग्रुपची फॅमिली आहे. ओके, तर या सगळ्यांचा जो अभ्यास आहे या पी ब्लॉक, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं याला वेटेज द्या, तुम्ही हा चॅप्टर ऑप्शनला सोडायचाच नाहीये, पी ब्लॉक एलिमेंट करायचेच आहेत. मोस्टली 4 ते 5, मी 13 पासून बघितलं तर प्रत्येक वेळेस मला 5-5 क्वेश्चन या पी ब्लॉक एलिमेंटवर दिसत आहेत, म्हणजे 5 क्वेश्चन्स मीन्स नियर अबाउट 10% जे क्वेश्चन आहेत त्या पी ब्लॉक एलिमेंटवर आपल्याला विचारलेले आहेत. त्यामुळं मला असं विद्यार्थ्यांना सांगणं आहे की हा ऑप्शनला सोडायचाच नाही,
हा कंपल्सरी करायचाच आहे. ओके, नेक्स्ट ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजेच काय आपले, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, डी ब्लॉक एलिमेंट अँड एफ ब्लॉक एलिमेंट, यावर 2 ते 3 क्वेश्चन विचारलेले असतात. ओके, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंड जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, यामध्ये काय करायचं आपल्याला, नोमेनक्लेचर, IUPAC नोमेनक्लेचर करा त्याचं, की याचं नाव काय आहे किंवा कुठे ऍप्लिकेशन विचारलेले आहेत मोस्टली. ओके, नेक्स्ट EAN नंबर. तर हा EAN नंबरचे पण तुम्हाला काढता यायला पाहिजेत. EAN नंबर आपण बघणार आहोत, हे देखील थोडक्यात मी सांगेन पुढे नंतर तुम्हाला. ओके, तर हा झाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट. आणि नेक्स्ट जो आहे ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक मध्ये आपण बघतोय, यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्हवर पण 2 ते 3 मार्क्सचे क्वेश्चन विचारलेले आहेत. अल्कोहोल, फिनॉल, इथर, यावर 2 ते 3 मार्क्स. हा महत्वाचा चॅप्टर आहे. अल्डिहाइड, कीटोन्स, जे काही आपण म्हणजे ग्लुकोज, फ्रुक्टोज असतील, कार्बोक्सिलिक ऍसिड जे आहेत, तर याच्यावर कंपल्सरी प्रत्येक एक्झामला 3 क्वेश्चन हे कंपल्सरी विचारलेलेच आहेत. तो 3 मार्क्ससाठी हा विचारलेला आहे. अमाइन्स, आता आपण हे अमाइन्स म्हणून मी करतोय, पण पूर्वीच्या सिलेबसमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन म्हणून होता. तर त्याच्यावर देखील जर म्हणजे पूर्वीचा जर मी 2013 पासून जे पेपर बघितलं, तर तो जो आहे अमाइन्स, आता अमाइन्स म्हणून रिसेंटली न्यू सिलेबसमध्ये ऍड केलेलं आहे. पण आधीच्या याच्यात ऑर्गॅनिक सबस्टन्स कंटेनिंग दी नायट्रोजन म्हणून याच्यावर जे क्वेश्चन विचारलेले आहेत, तर ते देखील 2 ते 3 क्वेश्चन विचारलेले आहेत यावर. पॉलिमर्स विचारलेले आहेत. पॉलिमर आहेत. पॉलिमर नंतर पॉलिमरला 2 मार्क्सच दिसत आहेत. त्यावर तुम्हाला मोस्टली त्यांचे बायोडिग्रेडेबल पॉलिमर कुठले आहेत, नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स कुठलेले आहेत, को पॉलिमर, होमो पॉलिमर, हे आपल्याला थोडक्यात ओळखता यायला पाहिजे, ते विचारलेलं आहे त्यांनी. आणि नेक्स्ट याच्यानंतर बायोमॉलिक्युल्स देखील आहेत. बायोमॉलिक्युल्स अँड लास्टचा जो आहे आपला, जस्ट अ मिनिट, येस, ग्रीन केमिस्ट्रीवर 2 क्वेश्चन आणि बायोमॉलिक्युल्स जे आहेत, बायोमॉलिक्युल्सवर देखील त्यांनी 3 मार्क्सचे क्वेश्चन विचारलेले आहेत. तर हा देखील इम्पॉर्टंट आहे. बायोमॉलिक्युल्स मध्ये आपले जे काही आहेत, तुमचे कोलेस्ट्रॉल असतील, हार्मोन्स जे आहेत, हे सगळे या बायोमॉलिक्युल्स मध्ये आपण याचा स्टडी करणार आहोत. आणि यावर कंपल्सरी 3 मार्क्सचे क्वेश्चन विचारलेले आहेतच. ओके, सो लेट अस प्रोसीड फर्दर. हे झालं डिवाइड केल्यानंतर. यानंतर मला हे जे काही, हे मी का मुद्दामून तुम्हाला स्प्लिट केलं, तर यावरून मला असं दिसलं की 16 क्वेश्चन जे असतात ते फिजिकल केमिस्ट्रीचे विचारलेले असतात. जे काही आपले टोटल 50 जे क्वेश्चन आहेत केमिस्ट्रीचे, त्यामधले 16 क्वेश्चन फिजिकल केमिस्ट्रीचे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 17 क्वेश्चन इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे 17 क्वेश्चन, असे जर टोटल केले तर हे 50 क्वेश्चन जे असतात ते केमिस्ट्रीच्या याच्यामध्ये विचारलेले आहेत. तर त्यामध्ये पण आता बघायला, जसं मगाशी मी सांगितलं, तर तो फिजिकलचा जो सिक्वेन्स आहे, तो फिजिकलचा सिक्वेन्स तुम्हाला तो स्ट्रिक्टली त्याच ह्याच्यानुसार अभ्यास करावा लागतो. पहिल्यांदा सॉलिड स्टेट, थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, याच सिक्वेन्सनं तुम्हाला अभ्यास करावा लागतो. पण इनऑर्गॅनिक मध्ये तसं नाहीये. इनऑर्गॅनिक मध्ये मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही कुठूनही जम्प करू शकता. पी ब्लॉकचा सिलेबस हा करा आधी, हा चॅप्टर झाला की तुम्ही कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा देखील अभ्यास करू शकता आणि नंतर इनर ट्रान्झिशन, म्हणजे हा सिक्वेन्स फॉलो करायला पाहिजे असं काही नाहीये. पण कुठूनही कुठे तुम्ही ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मध्ये काय म्हणतात, सिक्वेन्स फॉलो केलं नाही तरी चालतं. पण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये स्ट्रिक्टली तुम्हाला त्या सिक्वेन्सनं जावं लागतं, कारण तो समजला तर तो असा इंटरकनेक्टिंग असल्यामुळं फिजिकल केमिस्ट्रीमध्ये थोडासा हे करायचंय. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, फिजिकलमध्ये तुम्हाला 16 आणि 16 प्लस 17 प्लस 17, 16 प्लस 17 प्लस 17, टोटल 50 क्वेश्चन जे आहेत हे असं केमिस्ट्रीवर आपण सेट केलेले असतात. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, तर आपण हरिडली बघूयात. हे जे आहेत, जेईचा विचारलेला क्वेश्चन आहे 15ला, तो सीईटी 19ला विचारला होता. हा फिजिक्सचा क्वेश्चन आहे, म्हणजे रिपीटेड होतात क्वेश्चन. ओके, 13ला नीटला विचारलेला आहे, तो पण सीईटीला विचारलेला आहे. ओके, 12ला विचारलेला आहे सीईटीचा, तो 19ला परत रिपीट केलेला आहे क्वेश्चन. 2004ला विचारलाय. म्हणजे क्वेश्चन जे आहेत ते ऑलमोस्ट रिपीट होत आहेत. म्हणजे म्हणून मी तुम्हाला जे मी मगाशी सांगितलं की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायला लागाल. जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर बघितलं, त्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन मध्ये मोस्टली, तर प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन जे आहेत त्यातले बऱ्यापैकी क्वेश्चन आपल्याला उचललेले दिसतात. म्हणून स्टेट बोर्डचं जे आपलं दिलेलं आहे, स्टेट बोर्डचं हे करा, किंवा सीबीएसईचे बुक्स जरी बघितलं, त्या सीबीएसईच्या बुक्सच्या मागचे जे एमसीक्यूज आहेत ते देखील तुम्ही जर बघितले, तर आपण बऱ्यापैकी मार्क्स हे करू शकतो. आता आपण केमिस्ट्रीचे जे रिपीटेडली विचारलेले आहेत, केमिस्ट्री जे क्वेश्चन आहेत त्यातले बऱ्यापैकी रिपीटेडली विचारलेले आहेत, ते क्वेश्चन आपण थोडेसे बघूयात. कारण हा क्वेश्चन जो आहे सॉलिड स्टेटचा, हा एफसीसी वरचा क्वेश्चन आहे. हा 3 एक्झामला कंटिन्युअसली रिपीट विचारलेला आहे. फक्त काही काही वेळेस काय विचारलंय, युनिट सेल विचारलेले आहेत. किती युनिट सेल आहेत
आणि इथला विचारलेला क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन 3 एक्झामला रिपीटेड विचारलेला आहे. बघूया. इन फेस सेंट्रल, चालेल मी आता क्वेश्चन कडे येऊ दे. येस मुलांनो, हे जे झालं ते जनरल मी कुठं कसं किती वेटेज द्यायचं आणि कसा अभ्यास करायचा हे थोडंसं मी सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत थोडेफार क्वेश्चन बघूयात आणि नंतर मग तुमचे काही हे असतील तर तुम्ही आपण नंतर डाऊट्स हे करूयात. ओके, तर सॉलिड स्टेट मध्ये आपण तुम्हाला सिलेबस मध्ये बघायला गेलात तर कुठले आहेत, सिंपल क्युबिक आहे तुम्हाला, बरोबर, सिंपल क्युबिक आहे, त्यानंतर बीसीसी आहे, बॉडी सेंटर्ड क्युबिक आहे, एफसीसी आहे अँड एचसीपी आहे, हेक्सागोनल क्लोज पॅक्ड आहे. ओके, तर यावर जो सॉलिड स्टेटवर जो क्वेश्चन विचारलेला आहे मोस्टली एफसीसी वर विचारला, बऱ्याचदा एफसीसी वर विचारलेला आहे. एनएसीएल क्रिस्टल मध्ये कुठलं स्ट्रक्चर आहे, विच आउट ऑफ दिस 4, म्हणजे हेच 4 ऑप्शन होते, यातलं एनएसीएल मधचं स्ट्रक्चर कुठलं आहे, तर एनएसीएलचं जे हे आहे दॅट इज एफसीसी. ओके, लक्षात ठेवा जे काही तुमचे डायमंड असतील, प्रिसियस जे मेटल डायमंड गोल्ड यामध्ये देखील कुठलं असतं तर एफसीसी, फेस सेंटर्ड क्युबिक. ओके, तर एनएसीएल पण आपला अविभाज्य, एनएसीएल म्हणजे माहिती कॉमन सॉल्ट पण काय म्हणतात, गोल्ड प्लॅटिनम याच्यासारखं डायमंड सारखा हा देखील, याच्याशिवाय आपल्याला जेवण जाईल का नाही जाईल, म्हणजे हा देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे, म्हणजे स्ट्रिक्ट सांगते लक्षात कसं ठेवायचं. तर हे देखील कशामध्ये, तर हा याचं जे स्ट्रक्चर आहे एफसीसी मध्ये येतं, फेस सेंटर्ड क्युबिक मध्ये येतं. ओके, इन फेस सेंट्रल क्युबिक सेल मध्ये ऍटम ऍट दी फेस, क्वेश्चन, नाउ आय एम गोइंग टू रीड दी क्वेश्चन. येस, आपण क्वेश्चन बघूयात. इन फेस सेंट्रल क्युबिक सेल अन ऍटम ऍट फेस सेंटर इज शेअर्ड बाय, तुम्हाला माहिती आहे, आता मी थोडक्यात रफली इथे ड्रॉ करते. क्युबिक आपल्याला हे माहिती आहे. फेस सेंटरला कसं असतं तर प्रत्येक कॉर्नरला देखील काय असतात, प्रत्येक कॉर्नरला देखील ऍटम्स असतात आणि 6 फेसेस आहेत. हे वरचा फेस, या फेसला देखील, प्रत्येक फेसला देखील 6 फेसेसला देखील काय असतात ऍटम्स प्रेझेंट असतात. ओके, मग आता क्वेश्चन काय विचारलेलं आहे बघा, युनिट सेल विचारलेले नाहीयेत, नंबर ऑफ युनिट, सॉरी यामध्ये जस्ट मिनिट, 1 युनिट सेल, 2 युनिट सेल्स. ओके, हा, येस, हा जो सेंटरचा क्वेश्चन बघा नीट रीड करून घ्या. इन फेस एफसीसी सेल अँड ऍटम ऍट फेस सेंटर, फेस सेंटर म्हणजे 6 फेसेस असतात. किती कॉर्नर, आता याच्यात जर बघायला गेला 8 कॉर्नर्स असतात आणि 6 फेसेस आहेत. प्रत्येक फेसच्या सेंटरला एक ऍटम असतो. तो कसा विभाग, कसा शेअर होतो, इकडे त्याचा या युनिट सेलला, त्याच्या स्वतःच्या युनिट सेलकडे अर्धा, एक इमॅजिन करा हा बॉल आहे, याचा अर्धा भाग त्या स्वतःच्या युनिट सेलला आणि बाहेर अर्धा भाग बाहेर आलेला असतो. म्हणजे किती युनिट सेल बरोबर तो शेअर केला जाईल, तर तो जो आहे त्याचा आन्सर आहे 2 युनिट सेल्स बरोबर तो काय केला जाणार आहे, शेअर केला जाणार आहे. ओके, क्वेश्चन समजलाय तुम्हाला बाळांनो? इथं मी तुम्हाला प्रॉपरली इमेज दाखवू शकली नाहीये. ओके, रफली मी ड्रॉ केलेली आहे इमेज, पण तुम्हाला माहित असेल फेस सेंटर जर तुम्ही बघितलं, फेस सेंटर मध्ये प्रत्येक फेसला, फेसच्या सेंटरला, म्हणजे आता हा प्लेन आहे तर प्लेनच्या इथं सेंटरला एक ऍटम असतो, त्या सेंटरच्या त्या अर्धा इकडच्या आतमध्ये जातो आणि बाहेर अर्धा आलेला असतो. ओके, लिंबूमध्ये जर चाकू कट केला तर तो कसा डिवाइड, इकडं अर्धा होतो ना, तसाच एका युनिट सेल मध्ये अर्धा आणि दुसरा अर्धा दुसऱ्याला शेअर करतो. तर किती युनिट सेलला तो शेअर होणार आहे, तर 2 युनिट सेल मध्ये हा सेंटर, त्याच्या फेसच्या सेंटरला जो ऍटम असतो इट इज शेअर्ड बाय दी 2 युनिट सेल्स. ओके, याचवर सॉलिड स्टेटवर जसं मी मगाशी सांगितलं, आता थोडक्यात मी मोस्टली आपल्या क्युबिकचे जे आहेत त्याचे मी 3 स्ट्रक्चर सांगते तुम्हाला. क्युबिक मध्ये जे आहे सिंपल क्युबिक मध्ये कुठे प्रेझेंट असतात, ओके, आपला अभ्यास झालाच असेल. हा जो आहे 8 कॉर्नर्सला 8 ऍटम्स असतात फक्त, बरोबर, या प्रत्येक ह्याच्या 8 कॉर्नरला 8 ऍटम असतात आणि प्रत्येक ह्याला फक्त त्याचा 1/8 पार्ट शेअर झालेला असतो बाळांनो. किती, या युनिट सेलमध्ये किती, 1/8 पार्ट एका ऍटमचा. आणि किती ऍटम्स आहेत, 8 ऍटम आहेत. म्हणजे युनिट सेलमध्ये काही वेळेस एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट इन युनिट सेल्स ऑफ, कुठलाही विचारलेला आहे, एससी विचारलेला आहे, सिंपल क्युबिक, त्यालाच आपण प्रिमिटिव्ह पण म्हणतो. ओके, नेक्स्ट बीसीसी, बॉडी सेंटर्ड क्युबिक, नेक्स्ट इज दी एफसीसी. हे 3 आपण क्युबिकचे बघूयात आणि हेक्सागोनल आपण टोटली डिफरंट आहे ते नंतर बघूयात आपण. आता यामध्ये आहे जसं मी तुम्हाला सांगितलं, नंबर ऑफ ऍटम्स काढायचे. तर क्वेश्चन काय विचारले, नंबर ऑफ ऍटम्स किती आहेत, तर बघा याच्या प्रत्येक कॉर्नरला किती, 8 ऍटम्स आहेत. पण या 8 ऍटमचा किती पार्ट शेअर होतोय, 1/8 पार्ट. म्हणजे इमॅजिन करू शकताय तुम्ही, जर आपण लिंबू घेतला, लिंबू एक कट केला तर काय झालं, तो हाफ झाला, म्हणजे तो किती पार्ट झाला,
1/2 झाला. पुन्हा बघा त्याचं हे केला तर तो काय होणार आहे, त्याचा हाफ केला तर 1/4 होणार आहे. आणि पुन्हा त्याचा जर कट केला, लिंबू कट केला, आपण पोह्याच्या आई आपल्याला पोह्याच्या डिश मध्ये देते, चतकोर दिसल्यासारखा दिसतो, तो चतकोर नसून ऍक्च्युली काय तो 1/8 पार्ट जो असतो तेवढाच 1/8 पार्ट, म्हणजे हा लिंबू केल्यावर जी लिंबाची अशी फोड असते, हा 1/8 पार्ट फक्त या युनिट सेल बरोबर शेअर केला जातो. मग नंबर ऑफ ऍटम काढताना किती आहे, याचं किती आणि किती ऍटम्स आहेत ते हे करतो. इथं 8 ऍटम्स आहेत. सो these 8 विल गेट कॅन्सल. तर सिंपल क्युबिक मध्ये, सिंपल क्युबिकच्या युनिट सेल मध्ये किती नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट असणार आहेत, तर 1 नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट असणार आहेत. आता BCC बॉडी सेंटर्ड क्युबिक, बॉडी सेंटर्ड मध्ये काय, सेम सिंपल क्युबिक सारखाच, फक्त काय डिफरन्स आहे, तर त्याच्या सेंटरला एक एक्स्ट्रा आयटम असतो. तर मग मला सांगू शकाल किती नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट असणार आहे त्याच्यामध्ये. हा झाला आपण सिंपल क्युबिक साठी बघितलं. आता BCC बॉडी सेंटर्ड क्युबिक, बॉडी सेंटर म्हणजे बॉडीच्या सेंटरला एक असतो, म्हणजे तो आतला एक ऍज इट इज त्याचा पण पार्ट असणार आहे. आणि सिंपल क्युबिक सारखं जसे इथे घेतलेले आहेत आपण 1/8 × 8 प्लस 1/8 × 8. सो this 8 विल गेट कॅन्सल. सो BCC मध्ये नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट इन द युनिट सेल किती असणार आहेत, 2 असणार आहेत. समजलं, नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट इन BCC दॅट इज दी 2. करेक्ट, समजला. नेक्स्ट जो थर्ड स्ट्रक्चर आहे दॅट इज दी फेस सेंटर्ड. फेस सेंटर्ड मध्ये बघायला गेलात आपण तर फेसला पण, प्रत्येक फेसला जसं मगाच्या क्वेश्चन मध्ये बघितलं किती फेसेस आहेत, 6 फेसेस आहेत त्याच्यात, बरोबर, 6 फेसेस आहेत त्याच्यात. आणि प्रत्येक 6 फेसेसच्या सेंटरला देखील काय प्रेझेंट आहेत, एक एक ऍटम प्रेझेंट आहेत. पण त्याचा किती भाग शेअर होतोय, त्या युनिट सेलसाठी हाफ भाग फक्त शेअर होतोय. ओके, तर FCC मध्ये किती ऍटम्स असणार आहेत आपण बघूया. FCC मध्ये नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट इन दी युनिट सेल किती फेसेस आहेत, आधी आपण फेसचा विचार करूया, कारण बाकीचा सिंपल क्युबिकचा जसाचा तसं घेणार आहे. सिंपल क्युबिक साठी काय सांगितलं, जसे 8 आहेत तसे 8 असणारच आहे त्या FCC मध्ये पण. सो 1/8 × 8 प्लस याच्यामध्ये किती आहेत, फेसला किती हे प्रेझेंट आहेत, 6 ऍटम्स प्रेझेंट आहेत. पण त्या 6चा या युनिट सेलसाठी किती पार्ट शेअर होतोय, तर फक्त अर्धा भाग शेअर होतोय. मग इथे जर आपण नंबर ऑफ ऍटम्स काढले तर इथे किती येणार आहे, 2 1 2, 2 3 6, 8 will get cancel. So 3 plus 1. So number of atoms present in the unit cell of FCC, it is the 4. समजतंय तुम्हाला. तर याच्या ज्या आहे युनिट सेल मध्ये सिंपल क्युबिक मध्ये 1 असणार आहेत, BCC मध्ये 2 असणार आहेत, FCC मध्ये किती असणार आहेत, 4 असणार आहेत. ओके, इज इट क्लिअर. थोडस कुणाला जर काही डाऊट असेल तर विचारू शकता. यू हॅव एनी डाऊट इन दिस. येस, काही डाऊट आहे बाळांनो. विद्यार्थ्यांना काही डाऊट असतील तर त्यांनी माईक ऑन करा आणि विचारा, किंवा मेसेज बॉक्स मध्ये मेसेज करा, जे तुम्हाला कन्व्हिनियंट आहे त्याप्रमाणे करा. येस, लेट अस वेट फॉर फ्यू मिनिट्स. ओके, नाहीतर तुम्ही मला नंतर पण विचारू शकता. मॅडम, कॅन यू शेअर युअर कॉन्टॅक्ट नंबर ऑन द स्क्रीन. येस येस, आय कॅन शेअर. ओके, स्क्रीन दिसत नाही म्हणतात. स्क्रीन दिसतीये, इज इट विजिबल. परत एकदा शेअर. But students are saying that screen is not visible. Already I have shared it. Yes, let me stop and again I will stop sharing. When I'm going to share. Again, madam is sharing the screen. Please note down her number and you can ask any difficulties on that number. Is it visible now, ma'am? Is it visible now? Please answer in the message box. Yes, now it is visible, madam. Yes, this is my contact number 7276095805. Please note down the number. Okay, this is my contact number. At the end also I'm going to share my details with you. But if you have any difficulty, you can WhatsApp me on this number. Okay, fine. So let us proceed. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण जसं बघितलं तर तुम्हाला क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात की किती भाग शेअर केलाय, शेअर केलेला वेगळा आणि नंबर ऑफ ऍटम्स युनिट सेल मध्ये किती प्रेझेंट आहेत. ओके, तर हे थोडक्यात आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके, आणि यावर क्वेश्चन देखील विचारलेले, सॉलिड स्टेटवर कंपल्सरी 2 मार्क्स विचारलेले आहेत. आता इथे विचारला होता कोऑर्डिनेशन नंबरचा क्वेश्चन विचारला होता. येस,
coordination number of hexagonal closest packed structure is. ओके, कोऑर्डिनेशन म्हणजे तो किती ऍटमशी कोऑर्डिनेट झाला. आता हे हेक्सागोनलचं स्ट्रक्चर आहे. इज इट विजिबल टू यू? येस माय येस स्टुडंट, प्लीज आन्सर. यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड यू कॅन से. असं वाटतंय मला की नुसती मीच बडबड करते. समजतंय का बाळांनो? म्हणजे ऍक्च्युली आय एम कव्हरिंग इट हॉरिडली. आणि तसं बघायला गेलं तर आता हा शिकवण्यासारखा नाहीच, ऑलरेडी झालेला आहे. फक्त मी थोडक्यात तशी ट्रिक लक्षात ठेवायची. तर सिंपल क्युबिकचा जो आहे नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन द युनिट सेल 1 आहे. बीसीसीचं जर गेलात तुम्ही तर 2 आहे. एफसीसी मध्ये गेलात तर याच्यामध्ये 8 आहे. आणि तुमचा जो एचसीपी आहे, एचसीपी मध्ये 12 ॲटम्स असणार आहेत. ओके, तर नेक्स्ट आपण कोऑर्डिनेशन नंबरकडे येतोय. कोऑर्डिनेट म्हणजे किती जणांशी तो अटॅच झालेला आहे. आता बघा हेक्सागोनलचं स्ट्रक्चर, हेक्सागोनल स्ट्रक्चर दिसतं. हेक्सागोनल म्हणजे असं आपला षटकोन सारखा असतो तसा स्ट्रक्चर असतो. याच्या सेंटरला एक ॲटम प्रेझेंट असतो आणि प्रत्येक इथे जो आहे ह्या हेक्सागोन, इथे तुम्हाला नीट कळेल ह्या याच्यात जर बघायला गेलात तर. सो दिस इज द हेक्सागोनल. यामध्ये हा सेंटरचा जो ॲटम आहे याला किती ह्यालाची कनेक्ट झालेला आहे, कोऑर्डिनेट किती जणांशी झालेला आहे. तर इथं आपण जर बघितलं तर या प्रत्येक अशी एक झाल्यानंतर वर 3 ॲटम्स असं लेअर असतं आणि खाली पण पुन्हा मग याच्यावर पुन्हा हेक्सागोनलची अशी एक हे असते. पुन्हा 3 ॲटम्स असतात त्याच्यावर. मग आपण जर याचा जर कोऑर्डिनेशन नंबर काढायला गेलो, सेंटरला जो ॲटम असतो त्याचा, तर बघा सांगा, मला सांगू शकाल किती ॲटम्स आहेत इथे? 1 2 3 4 5 6. इथे 6 आणि वरचे 3 7 8 9 10 11 12. तर याचा जो आहे कोऑर्डिनेशन नंबर 6 सेंटरचं, वरचे 3 खालचे 3. सो इट्स नंबर, इट इज कोऑर्डिनेशन नंबर इज 12. सो रिमेंबर, कोऑर्डिनेशन नंबर पण मी आता पूर्ण ते सांगत बसणार नाही. तर सिंपल क्युबिक साठी जो आहे कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सिंपल क्युबिक इज 6. बीसीसीचं बघायला गेलात तर कोऑर्डिनेशन नंबर 8 आहे. एफसीसीचा पण जो आहे कोऑर्डिनेशन नंबर 8 आहे. आणि तुमचा एफसीसीचा जो आहे 12 आहे. आणि एचसीपीचा जो आहे, एचसीपीचा पण जो आहे 12 आहे. 6 8 12 12. दिस इज द कोऑर्डिनेशन नंबर. आणि आपल्याला एवढ्याच सिस्टीम अभ्यास करायच्या आहेत. एवढ्याच सिस्टीम आपल्याला सिलेबसमध्ये याच्या व्यतिरिक्त कुठल्याही तुम्हाला एक्झामला जेवढ्या मी प्रिव्हियस बघितल्यात त्यात तुम्हाला विचारलेला नाहीये. ओके, नेक्स्ट कोऑर्डिनेशन नंबर ऑफ बीसीसी, बॉडी सेंटर्ड क्युबिक. येस, बॉडी सेंटर्ड क्युबिक मध्ये जो आहे इथे बघा तुम्ही, बॉडी सेंटर मध्ये मगाशी मी तुम्हाला स्ट्रक्चर नीट, सेंटरला हा जो आहे क्यूब, जसं सिंपल क्युबिक मध्ये कसं फक्त कॉर्नरला 8 प्रेझेंट असतात, हा बॉडी सेंटर्ड आहे म्हणून याच्या सेंटरला देखील 1 प्रेझेंट आहे. तर याचा कोऑर्डिनेशन नंबर जर बघायला गेला, हा सेंटरचा किती याला कनेक्ट झालेला आहे, वरच्या प्लेनचे 4 ॲटम, खालचे 4. सो त्याचा जो आन्सर आहे 8 आहे. बीसीसीचा जो आहे 8. लक्षात ठेवा, सिंपल क्युबिक 6, बीसीसी 8, एफसीसी 12 अँड एचसीपी 12. ओके, नाउ द क्रिस्टल ऑफ NaCl. हा क्वेश्चन आहे ना 3दा रिपीट झालाय बाळांनो. द क्रिस्टल ऑफ NaCl. याचबरोबर मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, प्रिसियस जे आहे डायमंड मध्ये कुठला स्ट्रक्चर आहे, डायमंड असेल, गोल्ड असेल, यांच्यामध्ये देखील यांच्या क्रिस्टलमध्ये कुठलं स्ट्रक्चर असतं, तर यांच्या क्रिस्टलमध्ये लक्षात ठेवा FCC, फेस सेंटर्ड स्ट्रक्चर असतं. तर याचं करेक्ट आन्सर आहे फेस सेंटर्ड क्युबिक. ओके, NaCl मध्ये कुठलं स्ट्रक्चर असतं, तर फेस सेंटर्ड क्युबिक. ओके, डेन्सिटी, आपल्याला डेन्सिटी ऑफ क्रिस्टलवर देखील क्वेश्चन विचारलेला आहे. याचा फॉर्म्युला जो आहे जरा बराच कन्फ्युजिंग, तुम्ही म्हणाल की आपल्या स्टेट बोर्डच्या याच्यामध्ये जो आहे एन दिलेला नाही, इथे स्मॉल एनच्या ऐवजी आपण कन्सिडर करायचं झेड, ॲटॉमिक नंबर असा डिनोट केलेला आहे. इथे सगळीकडे त्यांनी स्मॉल एन वापरलेला आहे, पण स्मॉल एन दॅट इज दी ॲटॉमिक नंबर. तर तो जो आहे आपल्या ह्याच्यात टेक्स्ट, आपला जो स्टेट बोर्डचा जो बुक्स बघितला तर तो फॉर्म्युला तुम्हाला असा दिसेल, ZM/A³ इंटू N0, दॅट इज दी N0 इज द अवोगाड्रो नंबर. ओके, तर हे जो आहे त्यासाठी आपण, तुम्ही म्हणाल हा 9 तास, तर यातला जवळपास बघायचं कसला सिमिलर वापरतोय, तर वेगळा जरी त्यांनी हे केला असेल तर याचा करेक्ट आन्सर जो आहे, आणि हा 2दा विचारलेला क्वेश्चन आहे बाळांनो, त्यामुळे आपण म्हणायचं नाही कुठे झेड दिसतच नाहीये, तर हा एन इज इक्वल टू त्यांनी झेड, दॅट इज द ॲटॉमिक नंबर हा कन्सिडर केलेला आहे. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी ऑफ द क्रिस्टल. ओके, नाउ करेक्ट रिलेशन बिटवीन विचारलेले टेट्रागोनल. आता थोडक्यात थोडंसं हे करते. आता टेट्रागोनल जर बघायला गेलात, आपल्या ज्या हे असतात याच्यामध्ये हे सगळे सेम असतात आणि ह्याची जराशी उंची वर जराशी जास्त असते. या ह्याच्या टेट्रागोनल जर आपण स्ट्रक्चर बघायला गेलो तर हे सगळे इक्वल असतात, पण हे वरचा जो असतो सी इट इज नॉट इक्वल. A इज इक्वल टू B बट नॉट इज इक्वल टू C. पण याचा जो करेक्ट आन्सर आहे दॅट इज दी A इज इक्वल टू B बट नॉट इक्वल टू C. दिस इज दी
टेट्रागोनल सिस्टीम मध्ये हे अशी त्यांची अरेंजमेंट असते. ओके, नेक्स्ट जसं मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं पी ब्लॉक एलिमेंट, ज्याच्यावर बरेच क्वेश्चन जे विचारलेले आहेत ते थोडक्यात आपण बघूयात. जसं सांगितलं 50 क्वेश्चन जे असतात केमिस्ट्रीचे त्यापैकी 5 क्वेश्चन हे पी ब्लॉक एलिमेंट वरच विचारलेले आहेत. आता जर आपण जर पिरियडिक टेबल बघितला, फर्स्ट ग्रुप, सेकंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 एवढे हे ग्रुप्स आहेत. यातले हे जे दोन आहेत दॅट इज दी एस ब्लॉक एलिमेंट. ओके, दीज आर एस ब्लॉक एलिमेंट. 13 to 18 these are the p block element. हे जे आहेत these are the p block element and these are your जे आहेत 3 to 12 these are your d block element. याच्यामध्ये जे आहेत हे d block element आणि या d block मध्येच इनर ट्रान्झिशन f block elements देखील पुढे यांचा देखील अंतर्भाव करण्यात आलेला आहे यामध्ये. तर हे जे आहे 11th मध्ये आपण कव्हर केलं होतं s block element. ओके, तर आता जो आहे मोस्टली मी जसं म्हणतो आपण हायलाइट करतोय त्यातल्या त्यात पण हे तीन मध्ये पण विशेष करून 15 आणि 16 ग्रुप यांचा डिटेल मध्ये अभ्यास करा. अनोमलस बिहेवियर ऑफ नायट्रोजन अँड ऑक्सिजन यावर खास क्वेश्चन म्हणजे दिसतातच प्रत्येक याच्यावर. ओके, आता थोडक्यात मी म्हटलं जसं आता आपण ऑक्सिडेशन स्टेट वगैरे ओके मी फास्ट फक्त आता हे घेतलेले नाही, ऑप्शन घेतलेले नाहीये. आता क्वेश्चन जे काही आहेत बघा, विच अमॉंग द ग्रुप 15 एलिमेंट डज नॉट एक्झिस्ट ऍज टेट्रा ॲटोमिक. टेट्रा मीन्स हाऊ मच 4. आता 15th ग्रुप मधले तुम्हाला एलिमेंट जर माहित असतील तर कुठला आहे? फॉस्फरस आपण स्टडी केलेला आहे. सॉरी, नायट्रोजन, फॉस्फरस, नेक्स्ट इज आर्सेनिक, देन इट इज दी अँटीमनी अँड बिस्मथ. ओके, जर यांच्यामध्ये जर बघितलं आपण या सगळ्यांमध्ये तर हे खालचे जे सगळे आहेत दे आर एक्झिस्टिंग ॲज P4 टेट्रा ॲटोमिक, आर्सेनिक 4, Sd4, अँटीमनी 4, पण नायट्रोजन इज द ओनली एलिमेंट इट एक्झिस्ट ॲज अ डायॲटोमिक. N2 माहिती तुम्हाला, N2 कधीच N4 म्हणून एक्झिस्ट होत नाही, टेट्रा ॲटोमिक कधीच नसतं. 15 ग्रुप मधला हा जो नायट्रोजन त्याचा जो आहे तर आन्सर त्याचा आहे नायट्रोजन. नायट्रोजन एक्झिस्ट ॲज अ डायॲटोमिक मॉलिक्युल. डाय मीन्स 2, 2च ॲटम्स असतात, बाकी यांच्यामध्ये काय असतात? टेट्रा ॲटोमिक असतात. नेक्स्ट, द एलिमेंट दॅट डज नॉट एक्झिस्ट ॲलोट्रॉपी. कुठला एलिमेंट एक्झिबिट करत नाही ॲलोट्रॉपी? हा जर आपण जर सिलेबस बघितला आपला स्टेट बोर्डचं जे बुक आहे जे दिलेलं आहे त्यांनी केमिस्ट्रीसाठी, त्यातला जेव्हा ॲलोट्रॉपी आपण बघतो त्यातलं पहिलंच आहे एक्सेप्ट बिस्मथ ऑल अदर्स एलिमेंट्स ऑफ द 15th ग्रुप दे शोज दी ॲलोट्रॉपी. हा सेंटेन्स पहिली लाईनच आहे. मग एक्सेप्ट म्हटल्यावर काय? मग याचा आन्सर असणार आहे बिस्मथ. ओके, सो बिस्मथ जो आहे बिस्मथ ॲलोट्रॉपी शो करत नाही, तर बाकीचे जे काही आहे तुमचे सगळे फॉस्फरस वगैरे असतील हे सगळे जे आहेत ते काय करतात? ॲलोट्रॉप्स शो करतात, पण जो आहे बिस्मथ जो आहे इट डझंट शो दी ॲलोट्रॉपी. ओके, नेक्स्ट बघा नायट्रोजनवरच मोस्टली क्वेश्चन विचारलेले आहेत. इन विच सबस्टन्स डज नायट्रोजन एक्झिबिट द लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेट. बरेच ऑप्शन होते त्यांनी दिले होते. आता ऑक्सिडेशन स्टेट, नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट जर बघायला गेलात तर हा कुठून शो करतो? सॉरी, -3. नायट्रोजन ऑक्सिडेशन स्टेट हा -3 सगळ्यात लोएस्ट आहे आणि त्याची हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट म्हणाल तर +5 ही त्याची काय हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे. तर आता अमोनियामध्ये जर बघायला, अमोनियाचा फॉर्म्युला काय? NH3. म्हणजे हायड्रोजनवर किती आहे? 3 एका हायड्रोजनवर किती असतो? 1 प्लस चार्ज असतो. 3 हायड्रोजन आहेत म्हणजे किती पॉझिटिव्ह चार्ज आहेत? 3 पॉझिटिव्ह. म्हणजे जो नायट्रोजन आहे नायट्रोजनवर या नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे? -3. आणि लोएस्ट लक्षात ठेवा नायट्रोजनची लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेट ही -3 आणि हायेस्ट जी आहे +5 असणार आहे. ओके, नेक्स्ट येस नेक्स्ट कॅटालिस्ट युज्ड इन द लेड चॅम्बर प्रोसेस. हे पण बघा सगळे जे 15 ग्रुप 15th ग्रुप वरचे जास्त क्वेश्चन आहेत हे आपण जो आहे नायट्रिक ऑक्साइड NO इट इज युज्ड ॲज अ कॅटालिस्ट इन लेड ऍसिड चेंबर प्रोसेस. ओके, which oxacids of phosphorus shows a tendency of disproportion. Always remember जी असते याच्यामध्ये ऑक्सिडेशन फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट +3 जी असते ते काय करतात? डिस्प्रोपोर्शन शो करतात. त्यासाठी आता तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट काढता यायला पाहिजे. मी थोडेसे एक्झाम्पल पण घेते फॉस्फरसचे हे करताना तुम्हाला कशी ऑक्सिडेशन स्टेट काढायची ते. यामध्ये बघा आता हे जे आहे इथे जी आहे फॉस्फरसची ती जी आहे डिस्प्रोपोर्शन शो करतो कारण याच्यामध्ये फॉस्फरसची +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे.
नेक्स्ट, इन विच ऑफ द ऍसिड पी शोज दी +1 ऑक्सिडेशन स्टेट. आता इथे मी स्ट्रक्चर काढत बसली नाहीये, पण त्यासाठी तुम्हाला मी एक्झाम्पल घेते कसं डिटरमाइन करायचं. थोडक्यात सिंपल ट्रिक. हायपोफॉस्फरस ऍसिड, हायपोफॉस्फरस ऍसिडचा हा स्ट्रक्चर आहे आणि आता याच्यामध्ये बघा आपण आपल्याला माहित नाही असं हे करूयात. हायड्रोजनचे किती आहेत? हायड्रोजनवर 1 प्लस चार्ज असतो, तुम्हाला माहितीये. 3 × +1. आपल्याला फॉस्फरसची माहित नाही, x म्हणूयात. प्लस ऑक्सिजनचे किती आयटम आहेत? 2 आणि त्याची जी ही असते किती असतात त्याच्यावर चार्जेस? -2 = 0. चला करा, हे किती येणार आहे? 3 + x -4 येणार आहे, बरोबर. मग हे जे आहे इकडं गेलं, 0च्या इकडे जर आपण हे नेलं तर x बरोबर x ची व्हॅल्यू किती येईल इथे तुमची सांगू शकाल? x इट इज दी +1. म्हणजे हायपोफॉस्फरस ऍसिड मध्ये याची ऑक्सिडेशन स्टेट किती आलेली आहे बाळांनो? +1. कळालं मी ऑक्सिडेशन स्टेट कशी काढली ती? येस, इज इट क्लिअर? ओके. आता हे थोडंसं दुसरं एक्झाम्पल मी दाखवते. आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन असाही विचारलेला आहे, हायपोफॉस्फरस ऍसिड व्हॉट इज द बेसिसिटी ऑफ फॉस्फरस? बेसिसिटी म्हटलं की विचार लक्षात घ्यायचा. बेसिसिटी माहिती आपल्याला, बेसिक म्हणजे हायड्रॉक्सिलिक ग्रुप. किती हायड्रॉक्सिलिक ग्रुप अटॅच झालेले? 1. सो इट इज अ मोनोबेसिक. मोनो मीन्स 1. सो दिस हायपोफॉस्फरस ऍसिड इट इज दी मोनोबेसिक ऍसिड. आता ऑर्थोफॉस्फरस, हाऊ मेनी ग्रुप्स ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप्स आर अटॅच हियर? 2. सो इट इज अ डायबेसिक. इज इट क्लिअर? सेम लाईक आता हाय ऑर्थोफॉस्फरस मध्ये याची काढू शकाल का? आता बघा आपण याची काढून बघूयात. काय याचा फॉर्म्युला? H3PO3. जसं मगाशी सांगितलं मी तुम्हाला, हाऊ मेनी हायड्रोजन आयटम्स ऑफ हायड्रोजन? 3 इंटू याची व्हॅलन्स किती असते, याच्यावर किती चार्ज असतो हायड्रोजनवर? +1. फॉस्फरसचं माहित नाही म्हणून आपण x घेऊयात. प्लस ऑक्सिजन 3, ऑक्सिजनचे किती असतात? -2. व्हॅलन्स आहे त्याची =0. गो ऑन कॅल्क्युलेटिंग. 3 + x - 6 = 0. सो इकडे जर गेलात तर हे काय होणार आहे? 6 - 3. सो x it is equal to +3. So in orthophosphorus acid, the oxidation state of this phosphorus it is the +3. राईट? समजते कसं काढलं, काय केलं ते? ओके, हे झालं. आता आपण हे जर असं 2 आहेत, आता 2 फॉस्फरसचे, त्यासाठी एक एक्झाम्पल घेतलं, पायरोफॉस्फरस ऍसिडचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. अँड द फॉर्म्युला ऑफ पायरोफॉस्फरस ऍसिड दॅट इज दी H4P2O5. आता इथे आपण बघूयात 4 × 1 प्लस 2x, 2 आहेत म्हणून आपण 2x घेतलंय, प्लस 5 × याची व्हॅलन्स -2 = 0. सो 4 + 2x - 10 = 0. So go on calculating. 2x = 10 - 4. So 2x = 6, x is equal to 3. So ह्या फॉस्फरसची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे म्हणजे एक सिंगल जो आहे त्या प्रत्येकाची किती, याची +3 याची +3 असणार आहे. समजलं? हे अशा ऑक्सिडेशन स्टेट काढायचे असतात. ओके. विच एलिमेंट डज नॉट शो, सॉरी डज नॉट नव्हता याच्यामध्ये, चुकून इथे नोट झालेलं आहे. विच एलिमेंट डज शो फॉर ppi बॉन्ड. तर लक्षात ठेवा हा पण ग्रुप 15th वरचा होता. यामध्ये जे आहे जसं मगाशी मी सांगितलं तुम्हाला, नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी अँड बिस्मथ, यामधले नायट्रोजन फक्त ppi बॉन्ड फॉर्म करतो. बाकीचे जे आहेत या सगळ्यांमध्ये ppi बॉन्डिंग असतं. इट शोज दी ppi बॉन्डिंग. याच्यावर पण बरेचसे विचारलेले आहेत, कारण याच्यामध्ये डी ऑर्बिटलच नाहीये, यांमध्ये डी ऑर्बिटल नाहीये, म्हणून हा फक्त एकटा जो आहे तो नायट्रोजन. याचा आन्सर नायट्रोजन असणार आहे. आणि हे बाकीचे जे सगळे जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये ppi बॉन्डिंग असतं. ओके. नाव पुन्हा बघा, हा क्वेश्चन परत रिपीट झालेला होता मगाशीच. आपण लीड ऍसिड चेंबर मध्ये कुठला, तर नायट्रिक ऑक्साइड NO विचारलेला, हे केलेला असतो क्वेश्चन. ओके. आता हा जो आहे हा क्वेश्चन विचारला होता, विच एलिमेंट डज नॉट फॉर्म डायटोमिक मॉलिक्यूल. लक्षात ठेवा पिरियडिक टेबल मधले लास्टचे जे 18th ग्रुप फॅमिली जे आहे आपण ज्याला म्हणतो इनर्ट गॅसेस, रेअर गॅसेस, नोबल गॅसेस ज्याला म्हणतो, जे तुमचे हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, ऑल दीज आर दी ह्यांना 0th फॅमिली पण म्हणतात किंवा 18th फॅमिली मधले हे नोबल गॅसेस जे असतात दे आर एक्झिस्टिंग या याच्यामध्ये मोनो ॲटोमिक म्हणून एक्झिस्ट होत असतात. मोनो ॲटोमिक म्हणजे यांच्या मॉलिक्यूलमध्ये फक्त एकच ॲटम प्रेझेंट असतो. तर डज नॉट फॉर्म डायॲटोमिक, तर याच्यामधले जे आहे तुमचे नोबल गॅसेस जे होतात ते डायॲटोमिक फॉर्म करत नव्हतात. खाली ऑप्शन होते, मी ते ऑप्शन घेतलेले नाहीयेत, पण तुम्ही जर बघितलात पेपर तर तुम्हाला लक्षात येईल. विच हॅलोजन हॅज हायेस्ट
हायेस्ट व्हॅल्यू निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आता इथे देखील आपण बघायला गेलं तर लक्षात बघायला फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टाटाईन यामध्ये जर बघायला गेला तर हा जो आहे लास्टचा हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. लक्षात ठेवा, ह्यावर पण क्वेश्चन विचारलेला आहे, ते मी क्वेश्चन कव्हर केलेलं नाही आहे पिपॉय याच्यातलं. तर हा जो आहे लास्टचा अस्टाटाईन हा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. पण आपण जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी विचार करायला गेलो तर सगळ्यात हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो हा फ्लोरीन असतो आणि त्यानंतर क्लोरीन. मग आता इथं बघितलं हायेस्ट निगेटिव्ह म्हटल्यावर तुम्ही लगेच आन्सर काय देता, चुकून काय देता, फ्लोरीन. पण फ्लोरीन आन्सर नाहीये तर याचा क्लोरीन. का तर फ्लोरीन मध्ये डी ऑर्बिटल्स नसतात. याच्यामध्ये हिअर डी ऑर्बिटल्स आर नॉट अवेलेबल सो दॅट द हायेस्ट व्हॅल्यू निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कुणाची आहे तर क्लोरीनची आहे. ओके, सो आन्सर फॉर दॅट इज इथे मुलं मोस्टली चुकतात, फ्लोरीन म्हणतात पण फ्लोरीन नाही तर क्लोरीन याचा आन्सर आहे. 16 जे विचारले होते सल्फरचा मोस्ट स्टेबल अलोट्रॉप कुठला आहे. सल्फर म्हणजे आपण पी ब्लॉक एलिमेंटच आलेला आहे. कुठल्या ग्रुप मधला आहे, 16th मधला आहे, ऑक्सिजन सल्फर. तर हा जो आहे सल्फरचा मोस्ट स्टेबल, तुम्हाला माहिती मोनोक्लिनिक सल्फर, रोम्बिक सल्फर हा सगळ्यात मोस्ट स्टेबल अलोट्रॉप आहे सल्फरचा. ओके, नेक्स्ट हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिटेड बाय दी हॅलोजन दॅट इज दी +7. लक्षात ठेवा फ्लोरीन जो आहे तुमचा आयोडीन -1 पासून त्याची हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट जी असते ती +7. तर हायेस्ट नेहमी लक्षात ठेवा याच्यातला एकच जो आहे, बाकी एवढे कुठलेही 5 पेंटापर्यंत फॉर्म करतात, हेप्टापर्यंत फॉर्म करणारा फक्त आयोडीनच आहे. त्या आयोडीनची जी व्हॅलन्स आहे ऑक्सिडेशन स्टेट हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट +7 जी आहे ती या फ्लोरीन आयफ. हे इंटर हॅलोजन कंपाऊंड आहेत. इंटर हॅलोजन कंपाऊंडचा पण थोडासा स्टडी कराल. मोस्ट अबंडंट नोबल गॅस कुठला, जो नोबल गॅस आपण जो बघितला आता 0th फॅमिली 18th फॅमिली मधले जे आहेत नोबल गॅसेस, रेअर गॅसेस, इनर्ट गॅसेस, काही क्वेश्चन विचारला तर सगळ्यात जास्त कुठला आहे तर ऑर्गॉन इट इज द मोस्ट अबंडंट. ओके, नेक्स्ट ब्राउन रिंग टेस्ट. ब्राउन रिंग टेस्ट कुठे आपण यूज करतो तर ब्राउन रिंग टेस्ट हे नायट्रेट रॅडिकल डिटर्मिन करण्यासाठी ही मोस्टली आपण वापरत असतो ही टेस्ट जी आहे ते. ओके, पुन्हा या बाबतीत जर आता ऑलमोस्ट झालंच होते, अजून जर काही हे असेल कुणाला जर आता पुन्हा आणखीन एक थोडक्यात मी हे सांगते जे एक्झामला नेहमी ते आपल्याला जॉमेट्री एक विचारतात. तर SP हायब्रिडायझेशन असेल तर लक्षात ठेवायचं, SP हायब्रिडायझेशन असेल तर लिनियर स्ट्रक्चर असतं. ओके, SP2 असेल तर ट्रायंग्युलर असतं, ट्रायंग्युलर ह्याची जॉमेट्री असणार आहे. नेक्स्ट जर विचार केलात SP3 तर याची जी आहे टेट्राहेड्रल असणार आहे याची जॉमेट्री. नेक्स्ट यामध्येच DSP2 हे जर असेल तर स्क्वेअर प्लेनर याची जॉमेट्री असणार आहे. स्क्वेअर प्लेन हे आपल्याला लक्षातच ठेवावं लागेल बाळांनो, फक्त ट्रिक. SP म्हणजे काय, दोनच असणार आहेत. SP असं लक्षात ठेवा, 2 म्हटलं की लिनियर, 3 ह्याच्या टोटल करा, हे 2 आणि 1 3 म्हणल्यावर काय असं ट्रायंग्युलर असणार आहे याचं. इथे 4 आहेत म्हणजे याच्या टेट्राहेड्रलचे 2 हे होतात टेट्राहेड्रल आणि हे स्क्वेअर प्लेनर. डी जर याच्यात जर इन्व्हॉल्व्ह झाला तर डी मध्ये कसं येतं, हे स्क्वेअर प्लेनर याची जॉमेट्री होत असते. ओके, हे स्क्वेअर प्लेनर येतं. नेक्स्ट SP3D2 ही जी आहे याच्यामध्ये ऑक्टाहेड्रल असतं, जॉमेट्री जी आहे ऑक्टाहेड्रल जॉमेट्री लक्षात ठेवा. पुन्हा जर आपण याच्या किती झाले हे 5 आणि 6 यात जर बघितलं आपण SP3D3 किती झाले बघा, 6 आणि 7 म्हणजे काय झालंय याच्यामध्ये काय घेणार, पेंटागोनल बायपिरॅमिडल. 5 म्हणजे आता बायपिरॅमिड, पेंटागोन झाला आणि बायपिरॅमिड म्हणजे वर एक असतो. आता हा तुमचा पेंटागोन आहे, या पेंटागॉन मध्ये वर एक असतो आणि खाली एक असतो, म्हणजे हे पेंटागोनल बायपिरॅमिड. हे टोटल लक्षात ठेवायचे, 7 हे व्हायला पाहिजेत. पेंटा म्हणजे 5 आणि बाय म्हणजे 2 असं ह्या सगळ्यांची टोटल करायची आणि त्यानुसार हे ट्रिकनुसार लक्षात ठेवायचं. तर मोस्टली जॉमेट्री पण तुम्हाला विचारतात, तर ह्या थोड्याशा ट्रिक्स होत्या. पुन्हा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कशी ओळखायची, रिडक्शन रिॲक्शन एक ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. आता आपण तुम्ही जे बघितलात आधीपर्यंत ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बाबतीत, पण आता रिडॉक्स मध्ये मोस्टली इलेक्ट्रॉन. रिडक्शन म्हणजे काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आता इथे जर बघायला गेलात तुम्ही Cu+++2 इलेक्ट्रॉन गिव्ज Cu, म्हणजे इथं काय झालंय, ॲरोच्या लेफ्ट साईडला म्हणजे हे इलेक्ट्रॉन गेन झालेलं आहे. हेच जर तुम्ही ही रिॲक्शन बघितली तर इथे इलेक्ट्रॉन लूज झालेलं आहे. Zn+++2 इलेक्ट्रॉन ॲरोच्या कुठल्या साईडला आहेत, राईट साईडला आलेले आहेत, म्हणजे हे लॉस झालेलं आहे. इथे काय केलंय, ऍड केलेलं आहे, रिएक्टंट मध्येच ऍड झालेत. हिअर इज द गेन ऑफ इलेक्ट्रॉन अँड रिमेंबर व्हेन देर इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन दॅट टाइम इट इज द रिडक्शन अँड व्हेन देर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, जेव्हा लॉस झालेला असतो दॅट इज युअर ऑक्सिडेशन रिॲक्शन.
इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये पण हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. ई सेल इज इक्वल टू ई ऑक्सिडेशन प्लस ई रिडक्शन. किंवा हाच थोडासा जर तुम्हाला हे करून जर दिला तर ई सेल इज इक्वल टू ई स्टँडर्ड सेल जर याच्यामध्ये घेतला तर ई रिडक्शन मायनस ई ऑक्सिडेशन. सर हे फॉर्म्युला लक्षात ठेवलं तर सिंपल व्हॅट ऑफ फॅक्टर वगैरे देखील यावर बरेच क्वेश्चन विचारलेले आहेत. तर हे जे होतं थोडक्यात केमिस्ट्रीचं मी जे कव्हर केलं ते केमिस्ट्रीसाठी होतं. कुणाला काही जर प्रॉब्लेम असतील, क्वेश्चन असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ऑल दिस इज अबाउट दी केमिस्ट्री. स्टुडंटला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता. माईक ऑन करा आणि विचारा, नाहीतर मॅडमनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. ओके, कुणाला काही विचारायचं नाही असं मी गृहीत धरते आणि आपण पुढे जाऊया आता. तर CS निंबर्गे मॅडमनी अतिशय सुंदर पद्धतीनं केमिस्ट्रीच्या सगळ्या सिलेबसचं अनालिसिस केलं आणि अतिशय छान टिप्स पण दिल्या आपल्याला, कुठले टॉपिक जास्त करायचे, कुठले थोडेसे कमी मागे ठेवले तरी चालण्यासारखं आहे, हे सगळं अतिशय सविस्तररित्या अनालाइज करून सांगितलं. तर निंबर्गे मॅडमनी आम्हाला मी फोन केला त्यांना आणि मार्गदर्शनासाठी विचारलं, त्यांनी लगेचच होकार दिला आणि त्यांनी आपल्याला अतिशय छान मार्गदर्शन केलं. म्हणून मी निंबर्गे मॅडमचे आमच्या AG पाटील परिवारातर्फे मनपूर्वक आभार मानते. खरं तर आभार हे परक्यांचे मानायचे असतात, त्या आपल्याच आहेत, आमच्याच परिवाराच्या सदस्य आहेत, तरी पण एक फॉर्मॅलिटी म्हणून मी त्यांचे आभार मानते. आमचे सगळे मान्यवर म्हणजे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर MA चौगुले सर, प्राचार्य डॉक्टर SA पाटील सर, उपप्राचार्य डॉक्टर VV पोद्दार सर, हे नेहमीच अशा उपक्रमांना पाठिंबा देत असतात आणि त्यांच्या अतिशय सपोर्टमुळे आम्ही असे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी वारंवार अरेंज करतो आणि ते प्रसारित करत असतो. तर मी सर्व मान्यवरांचे पण खूप मनापासून आभार मानते आणि ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही म्हणजे विद्यार्थी, ज्यांनी अतिशय एन्थुझियास्टिकली इथं काही जण आता क्वेश्चन विचारतात मेसेज बॉक्समधून, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट झाले बरेच विद्यार्थी, त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. पण तत्पूर्वी एक क्वेश्चन इथं आलेला आहे, तर तो मी वाचून दाखवते, मे बी मॅडम आन्सर करतील. What is the minimum time we should allot for chemistry in order to balance it for physics? म्हणजे केमिस्ट्रीला किती टाइम द्यावा, म्हणजे फिजिक्स मध्ये मला जरा कमी पडले तरी चालतील असं या विद्यार्थिनीला म्हणायचंय. यामध्ये बघायला गेलात तर आपण वैष्णवी, राईट, वैष्णवी तुझा क्वेश्चन आहे की कसं आपण बॅलन्स करायचं पेपर सॉल्व्ह करताना, आणि सेक्शन पहिला जो असतो आपलं त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री असतं, ज्याला तुम्हाला 90 मिनिटाचा टाइम दिलेला आहे, बरोबर. तर या 90 मिनिटामध्ये मोस्टली जर तुम्ही बघायला गेलात तर अगोदर जिथे प्रॉब्लेम्स दिसत नाहीत ना तो केमिस्ट्रीचा पार्ट पटपट, फिजिक्सच्या आधी आपण केमिस्ट्री आधी सॉल्व्ह करायला घ्यायचं बाळांनो. मोस्टली केमिस्ट्री थेरॉटिकल पार्ट जो असतो, जे आता जसं मी तुम्हाला म्हटलं ते जर तुम्ही कव्हर करत गेलात तर केमिस्ट्रीला जर तुम्ही 40 मिनिटांपर्यंत, म्हणजे प्रॉब्लेम्स पण सोडून तर बाकीच्या 40 मिनिटही तुम्हाला लागणार नाही जर तुम्ही प्रॅक्टिस, जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून बघा तुम्ही, किंवा आता ऑनलाईन मॉक टेस्ट आहेत, तुम्हाला देखील त्याचं जजमेंट येईल किती ह्याच्यात आपल्याला सॉल्व्ह करायला मिळेल. 35 ते 40 मिनिटांमध्ये आपलं केमिस्ट्री कव्हर व्हायला पाहिजे. मग राहिलेला जो तुमचा टाइम आहे तो तुम्हाला पुरेसा फिजिक्ससाठी, कारण फिजिक्समध्ये थोडेसे न्यूमरिकल्स जास्त असतात, ऑलमोस्ट सगळे हे केलेले असतात, त्यामुळे तिथे तुम्हाला बराचसा वेळ मिळेल जर तुम्ही केमिस्ट्री आधी सॉल्व्ह केला. सेक्शन फर्स्ट मध्ये केमिस्ट्रीला आधी प्रेफरन्स द्या आणि त्यातल्या आधी सॉल्व्ह करा तुम्ही. ओके, सो 35 ते 40 मिनिट तुम्ही केमिस्ट्रीसाठी हे करा आणि राहिलेला वेळ सगळा फिजिक्ससाठी तुम्ही युटिलाइज करा. खूप वैष्णवी तुला समजलं असेल. ओके, थँक्यू मॅडम. म्हणजे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे की फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये आधी केमिस्ट्री सॉल्व्ह करायला घ्यायचं आणि ते लवकरात लवकर संपवायचं, म्हणजे फिजिक्ससाठी आपल्याला जास्त वेळ देता येणार आहे. तर मुलं हे सगळे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करतील अशी मी
खात्री देते मॅडमना आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. ओके.